नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 9. मागच्या भागात आपण बघितले सगळ्यांनी गप्पा मारत जेवण संपविले होते. रिद्धीच्या तोंडाचा पट्टा सारखाच चालू होता. उद्या त्यांच्या घरात नवीन पाहुण्यांचे स्वागत होणार होते. हर्ष आणि मंजिरीच्या आयुष्यात नवीन सदस्य सहभागी होणार होता. हम दो हमारे दो म्हणत कुटुंब पूर्ण होणार होते. आता बघूया पुढे. मंजिरी आपल्या कुशीत चिमुकल्या आद्विकला घेऊन गेटमधून चालत येत होती. गेटपासून दारापर्यंत फुलांचा गालीचा पसरला होता. रिद्धी तिचा हात धरून पुढे चालत होती तर हर्ष मागे. अरुंधतीने आरतीचे ताट घेऊन दारात उभ्या होत्या. त्यांच्यासोबत मीनाक्षी आणि राहुल उभे होते. रिदान मात्र खेळण्यात व्यस्त होता. एकीकडे फोटोग्राफर फोटो काढत होता. मीडियावाल्यांना अजून कल्पना नव्हती, नाहीतर त्यांचीही गर्दी झालेली असती. दारात अरुंधती आणि मीनाक्षीने त्यांना ओवाळले. छोट्या रिद्धीनेही स्वतःला ओवाळून घेतले. नंतर चौघांनी घरात प्रवेश केला. आधी देवघरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर हर्षच्या वडिलांच्या फोटोला सगळे पाया पडले. नंतर सगळे हॉलमध्ये येऊन बसले. मंजिरीच्या कुशीत शांत निचला होता तो. जणू काही त्याने तिच्या कुशीतूनच जन्म घेतला. रिद्धी तर आनंदाने इकडे तिकडे उड्या मारत होती. घरातील वातावरण एकदम प्रसन्न झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हर्षने आज सकाळीच आद्विकला दत्तक घेण्याची सगळी प्रोसिजर कंप्लीट केली होती. त्याच्या मालकासोबत काल रात्रीच बोलणे झाले होते. वा, फारच छान निर्णय घेतला इनामदार साहेब. तुमच्यासारख्या लोकांनी पुढे पाऊल टाकलं तर बाकीचेही तुमचं अनुकरण करतील. आपण उद्या लगेचच सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करून घेऊया, मालक फोनवर म्हणाले. हर्ष आणि मंजिरी सकाळीच वकिलांना घेऊन वात्सल्यमध्ये दाखल झाले होते. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावर त्यांनी रिद्धी आणि अरुंधतीला बोलवून घेतले. आद्विकला घरी घेऊन जाण्यासाठी सगळेच उत्सुक होते. 2 दिवसात त्याने सर्वांनाच लळा लावला होता. हेच नातं आता रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरणार होतं. आश्रमातील मुले मात्र नाराज झाली होती. त्यांच्यापैकी कुणी असं घरी गेलं की बाकीच्यांना वाईट वाटायचे. पण आद्विक तसा लहान असल्याने मुलांना फार काही वाईट वाटले नाही. तरी तो जाणार म्हणून रुखरुख लागलेली. तेवढंच दणक्यात हर्षच्या घरी त्याचे स्वागत होत होते. तो आजपासून इनामदारांच्या घरातील सदस्य झाला होता. तोही सर्वात लाडका. उठल्यावर त्याने आज गोंधळ घातला नाही की रडला नाही. गुपचूप दूध पिऊन इकडे तिकडे बघत होता. अरुंधतीने त्याला जवळ घेतले तसा तो त्यांच्याकडे बघून खुदकन हसला. जशी काही त्याची जुनी ओळख आहे त्यांच्याशी. तापही नव्हता काढला त्याने आज. रिद्धी अरुंधतीच्या जवळ बसून त्याच्याकडे बघत होती. मम्माजी, माझ्या मांडीवर दे ना त्याला, रिद्धी म्हणाली. हो घे ना, तुलाच तर सांभाळायचं आहे आता त्याला, अरुंधती म्हणाल्या. रिद्धीने आपल्या इवल्याशा पायांची मांडी घातली. अरुंधतीने आदूला तिच्या मांडीवर ठेवले. एका हाताने त्या धरून होत्या. डॅड, तू ये ना इकडे. बघ किती छोटे छोटे हात आहेत आपल्या बेबीचे, आणि नाक तर इत्तुशे. ती बाळाच्या गालाला हात लावून बघत होती. बाळही आता छान हातपाय हलवत होते. हो ग प्रिन्सेस, खरंच मला वाटलं होतं तू गंमत करत आहेस, हर्ष मस्करी करत होता. नाही डॅड, मी खरं तेच सांगत होते. आणि बघ किती हलका आहे हा, माझ्या टेडीबिअरसारखा, रिद्धी आपला हात समोर नाचवत म्हणाली. अरुंधती त्याचा सगळा भार एका हातावर घेऊन होत्या. रिद्धीला हलका वाटणारच. बघू दे मला, हर्ष आपले हात समोर करत म्हणाला. हो बघ ना डॅड, रिद्धी त्याला बाळाला उचलायला सांगत होती. हर्षने त्याला आपल्या जवळ घेतले. तो पहिल्यांदाच त्याला घेत होता. एक वेगळी जवळीक जाणवत होती त्याच्या बाळाच्या स्पर्शात. त्याने बाळाला छातीशी घट्ट पकडले. आद्विक त्याच्या छातीवर आपले इवले इवले पाय मारत होता. जणू आपलं स्थान त्याच्या हृदयात घट्ट करत होता. इकडे रिद्धी हर्षच्या पायाला बिलगली. थोडा वेळ आद्विकला खेळवल्यानंतर त्याने मंजिरीकडे दिले आणि रिद्धीला कडेवर उचलून घेते. झालं ना तुझ्या मनासारखं, हर्ष तिला म्हणाला. हो डॅड, तू खूप खूप छान आहेस, रिद्धी त्याच्या गालावर पप्पी घेत म्हणाली. पण परत कधी असा हट्ट करायचा नाही आणि आपला होमवर्क कंप्लीट करायचा, त्रास द्यायचा नाही, कळलं का, हर्ष म्हणाला. डॅड, मी आता गुड गर्ल बनले. आता आपला बेबी छोटा आहे ना, मग मला थोडं मोठं व्हावंच लागेल. मी मॉमला पण मदत करत जाईल. माझा टिफिन पूर्ण फिनिश करून आणेल आणि खेळणी उचलून व्यवस्थित ठेवेल. नाश्ता पण व्यवस्थित संपवेल. रिद्धी
शहाण्यासारखं बोलत होती. बाप रे, एवढी मोठी गुड गर्ल बनणार तू, आणि मॉमला काय मदत करणार ग? हर्ष तिच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाला. ते मॉम स्वयंपाक करत असते ना, तेव्हा नाही का मी डायनिंगवर बसते, मग मॉमला चम्मच मागते, कधी फ्रीजमधून काही काढायला सांगते, मग मी मदत करत असते तिला. हो ना ग मॉम? रिद्धी मान आणि हात हलवत तोंडाचे एक्सप्रेशन करत सांगत होती. तिचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसायला येत होतं. माझी प्रिन्सेस एवढी कामं करते आणि मला माहीतसुद्धा नाही, हर्ष नाटक करत म्हणाला. तू ऑफिसला असतो ना, म्हणून तुला माहीत नाही, पण तुलाही पाणी देते ना मी आल्यावर. ती आपले छोटे छोटे नाजूकसे हात त्याच्या गालावर फिरवत म्हणाली. हे मात्र खरं आहे, तुझ्या हातचं पाणी पण फारच गोड लागतं मला. पापा, पाणी कधी गोड नसते, तू काही पण सांगतो डॅड, रिद्धी हसत म्हणाली. पण मला तर लागतं गोड, हर्ष तिचे गोबरे गाल ओढत म्हणाला. मॉम चहा देते ना, तो गोड असतो, तुला ना काहीच कळत नाही. मम्माजी बघ हा डॅडी, पाणी गोड लागतंय बोलतो, रिद्धी हसत कपाळावर हात ठेवत बोलली आणि हर्षच्या कडेवर उतरून अरुंधतेकडे आली. अगदी आजीबाईसारखी सुरू बोलतेही, मीनाक्षी म्हणाली. आजीबाईच तर आहे ती आपल्या घरातली, मंजिरी हसत म्हणाली. आजीबाई म्हणजे काय ग मम्माजी? ये इकडे, मी सांगते तुला, मीनाक्षी तिला आपल्याजवळ बोलवत म्हणाली. हा माऊ, सांग ना, आजीबाई म्हणजे काय? रिद्धी तिच्याजवळ जाऊन बोलली. मीनाक्षीने तिला आपल्या मांडीवर बसवले आणि गालाचा गोड पापा घेतला. आजीबाई म्हणजे घरातील सगळ्यात मोठी आणि शहाणी. काहीही काय सांगतेस माऊ तू? मी मोठी कशी असेल, मी तर छोटूशी आहे ना, रिद्धी आपला हात तोंडावर ठेवत बोलणारी. पण बोलतेस तर मोठ्या माणसासारखी ना, मीनाक्षी म्हणाली. जा खेळ आता रिधांसोबत, बेबी झोपतोय आता, मंजिरी. मॉम, हा किती वेळ झोपतो? त्याला सांग ना, रात्री झोपायचं असतं, दिवसा एवढा वेळ झोपतं का कोणी? रिद्धी म्हणाली. तो लहान आहे ना, त्याला आपण बोललेलं थोडंच कळतं, आणि लहान असताना तू सुद्धा अशीच झोपून राहायचीस आणि रात्री मात्र खेळायला उठायचीस, मंजिरी म्हणाली. मी लहान असताना गुड गर्ल नव्हते का मॉम? रिद्धी विचारत होती. रडकी होतीस, रडत राहायचीस आणि आम्हाला रात्रभर जागवायचीस, हर्ष म्हणाला. मम्माजी बघ ना डॅड काय म्हणतो. काय छळतोस रे माझ्या नातीला? ती आधीपासूनच गुड गर्ल आहे, समजलं? तिच्या येण्याने माझं घर हसायला लागलं, अरुंधती हर्षला खोटे खोटे रागवायचे नाटक करत म्हणाली. इवलाचा आद्विक मंजिरीच्या कुशीत पुन्हा झोपी गेला. रिद्धी आता रिधांसोबत खेळायला लागली. ए रिधान, तूही आणायला सांग ना छोटासा बेबी तुझ्या मम्मीला, रिद्धी खेळता खेळता त्याच्याशी बोलत होती. नको, मला नाही आवडत छोटे बेबी, आणि माझे मम्मी पप्पा माझा लाड करतात. दुसरा बेबी आणला की माझी लाड कमी करतील ना, रिधान म्हणाला. काही पण बोलतो तू, माझे मॉम डॅड तर माझा पण लाड करतात आणि बेबीचा पण लाड करतात, रिद्धी म्हणाली. पण मला नाही आवडत, मला ड्रायव्हिंग करायला आवडतं, त्यापेक्षा मी एक छानशी गाडी घेऊन मागतो पप्पाला, बेबी नको, रिधान म्हणाला. ठीक आहे, तसा तू आमच्या बेबीचा लाड करायला येऊ शकतोस, रिद्धी म्हणाली. मला नाही आवडत लाडबीड करायला, मस्ती करतात छोटी मुलं, रिधान म्हणाला. आमचा बेबी छान आहे, मस्ती नाही करत, रिद्धी थोडीशी चिडत म्हणाली. आता चालत नाही म्हणून तो चालायला लागला की बघ कशी मस्ती करतो ते, रिधानही ऐटीत बोलला. रिद्धी आता चांगलीच चिडली होती. तिच्या आधूला कुणी काही बोललेलं तिला आत्तापासूनच सहन होत नव्हतं. आता दोघे चांगले हमरी तुमरीवर आले आणि एकमेकांना मारायलाही लागले. अरे कसला गोंधळ चाललाय तुमचा, तुम्हाला शांतपणे खेळता येत नाही का, अरुंधती म्हणाल्या. मम्माजी बघ ना, हा आपल्या बाळाला छान नाही म्हणतो, रिद्धी त्याची तक्रार करत म्हणाली. नाही ग मम्माजी, मी फक्त तिला सांगत होतो छोटी मुलं मस्ती करतात ते, रिधान खांदे उडवत म्हणाला. पण आपला आदू मस्ती करतो का गं, सांग बरं याला, रिद्धी त्याच्याकडे बघून खुन्नस देत म्हणाले. आता नसेल करत, पण मोठ्या झाल्यावर करेलच ना, रिधानसुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता. अरे पण नको त्या गोष्टीचं टेन्शन तुम्ही कशाला घेता, जे काही असेल ते आम्ही पाहून घेऊ, मोठी माणसं आहेत की घरात, तुम्ही आपले शांतपणे खेळा, बाळाचं टेन्शन घ्यायची गरज काय तुम्हाला, अरुंधती दोघांना सांगत होत्या. दोघंही आता शांतपणे उभे राहिले. मम्माजी, आपल्या आधूला कुणी काही म्हटलं की मला राग येतो, रिद्धी गाल फुगवून म्हणाली. नको रे रिधान, तिच्या आधूला काही बोलू, त्या रिधानच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला.
मी त्याला काही नाही म्हणालो गं, जस्ट एक्झाम्पल देत होतो आणि तिनेच सुरुवात केली. आधी मलाही बेबी आणायला लाव म्हणून सांगते ती, रिदान अगदी शहाण्यासारखा म्हणाला. एवढूशी चिमुरडी नाही दोघं, तरी त्यांच्या गोष्टी बघा किती मोठ्या मोठ्या. अरुंधती डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या. चला दोघेही नाश्ता करून घ्या आता, भांडून भांडून भूक लागली असेल ना. हो मला तर फार भूक लागली आहे, रिदान म्हणाला. मलाही लागली ही भूक. मम्माजी मी हँडवॉश करून येते. रिद्धी बेसिनकडे पळाली. अरुंधती त्यांच्यासाठी नाश्ता सर्व करू लागल्या. मंजिरी आपल्या बेडरूममध्ये बाळाला झोपवत होती आणि मीनाक्षी तिच्याजवळ बसलेली होती. हर्षला महत्त्वाचा कॉल आला म्हणून तो ऑफिसमध्ये गेला. राहुल तर कधीचाच निघून गेला होता. काही वेळाने मंजिरी आणि मीनाक्षीही खाली आल्या. मॉम बेबी कुठे आहे, रिद्धी विचारायला लागली. झोपलाय तो. एकटाच? हो पाळण्यात झोपलाय, मंजिरी म्हणाली. मी बघून येऊ? या पोरीला ना 1 मिनिट नाही करमत त्याच्याशिवाय. झोपू दे त्याला शांतपणे, थोड्या वेळाने जा, मंजिरी म्हणाली. अरुंधती आणि मीनाक्षीही हसत होत्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया रिद्धी आणि अद्विकसोबत पुढल्या भागात. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.